आम्ही बघणार आहोत याने मी भारावून गेली आहे खरं तर थँक्यू सो मच. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या माहितीवर. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका माझ्या मनात आली जेव्हा स्नेहल धायगुडे हिचा मी एक व्हिडिओ पाहिला होता आणि आपल्या तेजस्विनी सातपुते या आधी इथे SP होत्या आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी एका सत्कार समारंभाला गेले आणि स्नेहल धायगुडे मुलगी IAS एक्झाम पास झाली आणि इतक्या कमी वयात तिच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. तर ह्याचा मला अतिशय आनंद झाला आणि मला त्याचे मी फोटो पाहिले आणि हे कळलं. तर म्हटलं अरे सातारची मुलगी, वडील पोलीस कर्मचारी आहेत, 12वी शिकलेले आहेत, आई 7वी पास आहे आणि अशी मुलगी आज इथे येऊन पोहोचते, शेतीतली कामं पण करते. म्हणजे कुणाला काही एक्सक्यूज नाही आहे द्यायला की अरे असं आहे तुम्ही अभ्यास करायला नाही जमलं. तर तुम्ही कारणं तरी देऊ शकता नाही तर अभ्यास तरी करू शकता असं मला वाटलं. तर हे इन्स्पिरेशन मला वाटलं की आपण पुढे न्यायला पाहिजे. ही स्टोरी आपण लोकांपर्यंत दाखवायला पाहिजे. ही एक परफेक्ट स्नेहल धायगुडेची स्टोरी नाही आहे पण तिथून मला ते इन्स्पिरेशन आलं की अशा पद्धतीचं काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे माझ्या प्रत्येक कॉन्टेंटला किंवा माझ्या प्रत्येक विषयाला नेहमीच झी मराठीने समजून घेतलं आहे आणि त्यांनी मनापासून त्या कुठल्याही माझ्या गोष्टीचं इतकं मनापासून स्वागत केलं आहे. आणि मी नेहमी म्हणते की झी मराठी हे माझं माहेर आहे. तर तसंच आपली माहेरची माणसं हक्कानं समजून घेतात तसा तो प्रकार आहे. कदाचित माझ्या मनातल्या भावना बहुतेक झी मराठीलाच कळतात आणि त्यांना अप्पी हा विषय कळला आणि मला असं वाटलं की अरे ह्याच्यावरती आपण स्टोरी बनवायला पाहिजे. शूटिंग पण ह्याचं साताऱ्यातच व्हायला पाहिजे. आणि हा माझा नेहमीच अट्टहास असतो का तर इथल्या कलाकारांना, इथल्या टेक्निशियन्सना आपल्या मालिकेमध्ये वाव मिळावा म्हणून. तर अशी ही मालिका मी घेऊन आली आहे आणि ह्याचे एपिसोड्स आता तुम्ही पाहणारच आहात पण ते खूप छान झालेत, हलके फुलके आहेत आणि त्याच्यामध्ये इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. तर मला विश्वास आहे की तुम्हाला सगळ्यांना ही मालिका नक्की आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर. जेव्हा आमची सगळी क्रिएटिव्ह टीम एकत्र होती तर काय नाव असायला पाहिजे आणि असं सगळं जेव्हा चालला होता प्रयत्न तर त्यावेळेला मग झालं की अरे अपर्णा हे नाव खूप छान वाटतंय आपल्याला. तर अपर्णा नाव असलं पाहिजे. मग अपर्णा नाव आणि साताऱ्यात सगळेजण म्हणजे जेवढे सातारचे आहेत आत्ता इथे माझ्या समोर ते सगळे हे एक्सेप्ट करतील की आजपर्यंत कधी करेक्ट नावाने कधी कुणाला हाक मारलेलं आहे. संग्राम असेल तर त्याचा संध्या व्हायला पाहिजे, संजय असेल तर त्याचा संजय व्हायला पाहिजे. तर हा जो संतोष पाटील यांचा संध्याच होत आहे. तर माझं म्हणजे काय आहे की आपल्याकडे फारच कमी आहेत जे सरळ नावानं हाक मारतात. तर मग काय असायला पाहिजे, गावातली लोक तिला काय म्हणून हाक मारतील. आणि मग अशा ह्याच्यात ना अप्पी बोलता रायटर माझ्याशी बोलताना किंवा आमचे क्रिएटिव्ह हेड होते, डिरेक्टर आहेत, तर असं एकमेकांमध्ये बोलताना तो अप्पीचा जन्म झाला. आणि मग सगळ्यांना ते अप्पी इतकं कानात बसलं आणि अप्पी नाव इतकं आवडायला लागलं की आम्हाला वाटलं हीच आपली अप्पी आणि तसा अप्पी या नावाचा जन्म झाला. मी खरं तर आहे ना काय माहिती नाही पण वज्र प्रोडक्शनची खासियत असेल की आधी ती कास्ट असते फक्त आणि नंतर ती स्टार कास्ट होते. तर तसंच आहे की आत्ता ही फक्त कास्ट आहे आणि आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ती स्टार कास्ट व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर आजपर्यंतच्या सगळ्या मालिका जर तुम्ही बघितल्या असतील तर ती मातीतली माणसं आहेत आणि बेसिक कलाकार छोट्या मोठ्या एकांकिका असतील किंवा नाटक असेल ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्यानंतर त्यांना छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. पण त्यांनी त्यांच्या मेहनतीने असो किंवा त्या जिद्दीने असो इतकं छान काम केले, इतके छान ते कॅरेक्टर्स वटवले की असे स्टार झाले. तर हाच प्रवास अप्पीचा पण असणार आहे. तर आत्ता ही
अख्खी पॅलेट नवीन आहे. संतोष पाटील सर फक्त आपल्याला लागिरपासून आपण त्यांना पाहत आलो आहे आणि त्यांनी अनेक मालिका केल्या आहेत. पण जेव्हा त्यांच्याकडे मी हा विषय घेऊन गेले आणि मी म्हणलं की संतोष सर मला तुम्ही या रोलसाठी पाहिजे आता काही करू, तर तिथे ना असं मला असं जाणवलं फोन ठेवल्यानंतर की मी त्यांना विचारलं नाही की तुम्ही करणार का, मी त्यांना सांगितलं. आणि हे मला फोन ठेवल्यानंतर रिअलाईज झालं की मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे असा असा रोल आहे बरं का माझ्या डोक्यात आहे, तुम्ही तो करणार आहात. हा कुठला अधिकार असतो? मला असं वाटलं हा सातारच्या माणसावरचा असलेला अधिकार आहे. ही मुलगी जी अप्पी म्हणून आज आपण सगळ्यांच्या समोर बघतोय, मी ही मुलगीच म्हणणार आहे कारण अशी मला तिचं नावही माहिती नव्हतं. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत मी तिला स्टेजवरती पाहिलं आणि तिची एकांकिका ती सादर करत होती आणि इतकं फ्लॉलेस काम केलं तिने. आणि मी ऑडियन्समध्ये होते आणि मला आजही आठवते अद्वैत दादरकर जे मोठे ॲक्टर आहेत, कलाकार आहेत, जे आत्ता झीचे फिक्शन हेड आहेत आणि तेही माझ्याबरोबर होते. चंद्रकांत कुलकर्णी सर जे मोठे डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, तेही माझ्याबरोबर होते आणि आम्ही तिघंजण असे जज होतो आणि आम्ही असे ते पाहत होतो. आणि तिघांच्याही मनात पहिला विचार हा आला की अरे ही ॲक्ट्रेस चांगली. मी मध्ये बसले होते त्या दोघांच्या, माझ्या मनात आधी विचार आला ह्या दोघांच्या मनात आधी काही यायच्या आधी ह्या मुलीला आपल्याला गाठायला पाहिजे. मग मी माझ्या माणसाला असं बोलवलं आणि मी त्याला सांगितलं की एकांकिका संपल्या बाहेर जायचं आणि या मुलीचा नंबर घ्यायचा आणि या मुलीला सांगायचं की वज्र प्रोडक्शनचा एक प्रोजेक्ट आहे आणि तो तू करतेस, तू पुढचं काय आलं तर नाही म्हणून असं ते सगळी मी ऑलरेडी फिल्डिंग लावली होती. आणि अद्वैत चंद्रकांत सर हे नंतर सगळेजण उठून म्हणाले की बाबा मुलगी चांगली आहे. नाही म्हणलं हो कमाल आहे, एकदम छान आहे. तर ते म्हणाले की अरे आपल्याला करायला पाहिजे. मी म्हणलं एकच ऑप्शन आहे, म्हटलं एकत्र करायचं आहे का, तर ही तुमची पण हिरोईन आणि माझी पण हिरोईन होईल, कारण ते झी मराठीला तेव्हा प्रेझेंट करत होते. आणि तसं करताना मला या मुलीतलं तिची कला, तिचे ॲक्टिंग स्किल्स इतके सहज, इतके छान वाटले, इतकी छान तिने भूमिका केली ती की त्या वेळेला माझ्या डोक्यात होतं की हीच ती अप्पी आणि अप्पी आपल्याला मिळाली. मी माझे जे पार्टनर आहेत खांबे सर, त्यांना मी कॉल करून सांगितलं की संजय सर मला अप्पी मिळालेली आहे आणि हे कन्फर्म आहे की ही ती अप्पी. तर अशी हिरोईन मिळाली आहे. आणि हिरो गेले 3 वर्ष म्हणजे लागिरापासून दरवेळेला सेटवर येतो, दरवेळेला म्हणतो की मॅडम प्लीज माझ्यासाठी काय असेल तर काम करा, दरवेळेला ऑडिशन देतो. आणि तो जो असतो ना एका मार्काने आपण पेपर पास होत नाही तसं विचारायचं दरवेळेला व्हायचं की दरवेळेला तो सेकंड ऑप्शनला येऊन थांबायचा. आणि मलाही देव मनुष्य वेळेलाही असंच झालं की त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि ते थोडंसं थांबलं. आणि मला नेहमी वाटतं तरी ह्या मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे, कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी ह्याला चान्स द्यायचा आहे. आणि मग तो योगायोगाने का होईना अप्पीमध्ये मला असं वाटलं की अरे हा फेस जाईल आणि तसा तो हिरो मिळाला. आणि बाकी सगळे कलाकार हे मातीतले आहेत, ते एकांकिका स्पर्धेतून आलेले आहेत. आणि मी म्हटलं तसं ते आत्ता कास्ट आहे आणि उद्या स्टारकास्ट होईल. कलेक्टर म्हणून मॅडम काय वाटतं तुम्हाला, कलेक्टरची भूमिका तुम्ही आज केदारची भूमिका करताय, ती भूमिका करताना काय तुमच्यासमोर आव्हान काय? एकतर ना आता ती म्हणजे आता आजपासून जी मालिका सुरू होईल त्यात ना ती गावातली अप्पी ती अजून कलेक्टर झाली नाही. सो जेव्हा हे थॉट ऐकला ना की कलेक्टर वगैरे होणार आहे, एकतर गमतीचा मुद्दा हा की अभ्यासात अजिबातच हुशार नसलेल्या मुलीला कलेक्टरवाली भूमिका करायची. त्यामुळे रोज सेटवर ही मजा येते ना की जेव्हा मी बुक उघडून वाचायला सुरुवात करते ना तेव्हा सगळेजण येऊन सांगतात की हे खरंच वाचा, ही ॲक्टिंग नको करू अजिबात, कारण तुला सिरियसली ते कॅरेक्टर करायचं आहे. सो एकतर खूप दडपण होतं कारण ही खूप एका ढाच्यातलं काम आहे, म्हणजे हे खूप रिस्पेक्टफुली करण्यासारखं काम आहे. तिथे थोडंसं पण प्लस मायनस झालं तर कदाचित खूप गोष्टी हलू शकतात, खूप गोष्टींना धक्का लागू शकतो. सो ते सगळं ती आता हळूहळू मॅनेज करते. म्हणजे आता गावातली मुलगी पण मी आत्तापासून ती सवय करते हळूहळू की ते सगळं शिक्षण, मग मी माझ्यात पण तो एक कलेक्टरवाला रुबाब किंवा मग ते कॅरी करण्याचा आत्तापासून मी खरं तर सुरुवात करते. जेव्हा मी कलेक्टर होईल मालिकेमध्ये तेव्हा कदाचित अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट्स आणि तो अजून एक वेगळी अपर्णा सुरेश माने बघायला मिळेल. सो आत्ता ती सध्या तरी गावातली मुलगी आहे. जसं जसं पुढे सगळं होईल तसं तसं कळेल. अभ्यासक्रम म्हणजे डायरेक्ट पहिला शब्द बोलतील ते जे शेवटचं ते जय हिंद बोलतील तोपर्यंत तिचा अभ्यास आहे असं मला वाटतं. मी ऑब्झर्व करणार आहे, म्हणजे ते येणं बसणं वागणं बोलणं
सगळंच ऑब्झर्व करायचं आहे, कारण मी याआधी कुठल्याही कलेक्टर किंवा अशा व्यक्तींना भेटली नाहीये. सो आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे. त्यांना मी खूप बारीक बारीक गोष्टी कदाचित मी ऑब्झर्व करेन आज. सो खरंच ही संधी मिळाली आहे, त्यासाठी खूप खूप थँक्यू. श्वेता मॅडम सातारच्या आहेत. आतापर्यंत ज्या धारावाहिक आहेत त्या सगळ्या बऱ्यापैकी त्यांनी साताऱ्यात तिचं हे चित्रीकरण. पण म्हणजे एकूण तुम्ही आता अहमदनगरवरून या भागात आता चित्रीकरणासाठी काय वाटतं एकंदरीत साताऱ्याच्या याच्याबद्दल? आता जे लोकांकडून काही प्रेम मिळालं असेल, तुम्ही आता रस्त्याने येताना तुमचं हे काही रॅली निघाली असेल, त्याच्यात काय वाटलं तसं? खूप कमाल अनुभव आहे. खरं तर मी औरंगाबादची आहे. मी अहमदनगरला काम करत होते आणि जेव्हा कळालं की हे शूट साताऱ्यात होणार आहे, आपल्या डोक्यात एक सेट असतं ना की आपण एखादी मालिका करू, मग ती मुंबईत शूट असेल, मग आपण ती एक मेंटॅलिटी घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतो. जेव्हा कळालं की हे साताऱ्यात शूट आहे, तेव्हा मी खरं तर असं हुश्य झालं, कारण पहिली मालिका, खूप एक्झर्शन होणार आहे हे आधीपासून माहिती होतं. त्यात मुंबईत एक्झर्शन करायचं म्हणल्यानंतर असं होतं की बापरे, एवढं ट्रॅव्हलिंग करा, मग शूटला जा, मग परत थकून घरी या. पण जेव्हा मी साताऱ्यात आले ना, हे सगळं चित्र पलटलं. कारण आम्ही साताऱ्यात अशा भागात शूट करतोय जिथे ना एकतर ती टेकडी आहे, बेसिकली ते एक हिल स्टेशन आहे प्रॉपर, जिथे कंटिन्युअसली धुकं, छान गार वारं आणि सतत चिवचिवाट, म्हणजे असं गाड्यांचे वगैरे आवाज तर अजिबातच नाही. म्हणजे दूर दूरपर्यंत संबंध नसतो. आमचेच आवाज खूप असतात सेटवर, बाकीच्या घरांचे आवाज नसतात, कोणाचेही आवाज नसतात. फार तर एखाद्या काकू येऊन बोलल्या आणि मग त्यांनी चहाला बोलवतं, त्यांच्या घरातून हसण्याचा बिसण्याचा आवाज येतो. पण ते लोकेशन इतकं छान आहे ना की आम्ही सकाळी 6ची शिफ्ट असू देत, 7ची शिफ्ट असू देत, आम्ही तिथे गेल्यानंतर तो माहोल बघूनच आम्हाला फ्रेश व्हायला होतं की आता झोप बीप गेली उडत, आता छान काम करूयात फक्त. सो आम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो साताऱ्याहून आसगावपर्यंत, तोपर्यंत तो जो जाण्याचा सगळा रस्ता आहे तो पण इतका कमाल आहे की निसर्ग साताऱ्याचाच, म्हणजे हे औरंगाबाद, नगर, मुंबई अजिबातच नाही, सातारा हे बेस्ट आहे आय थिंक. सो खूप मजा येते शूट करताना, फ्रेश होते मी. मामा संतोष, तुमच्या गोष्टीविषयी थोडंसं. मुळातच मॅडमनी सांगितलं तसं, जेव्हा गोष्ट ऐकली की अशी इन्स्पिरेशनल गोष्ट आहे आणि मला ॲक्च्युली ती गोष्ट ऐकल्याच असं वाटलं की आपण ह्याचा एक भाग असलंच पाहिजे. तर तो कुठला भाग असेल हे लवकर कळत नव्हतं, पण फायनली मला सांगितलं की तुम्ही तिच्या वडिलांचं कॅरेक्टर करणार आहे. आणि वडिलांचं कॅरेक्टर करणार आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं क्लिअर झालं नाही की नक्की काय करणार आहेत, म्हणजे सपोर्ट करणार आहेत की ते विरोध करणार आहेत. आत्तापर्यंत बघितलं शिवाजी कॉलेजवर आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बघत आलो, घरनं कधी कधी विरोध असायचा, घरनं कधी कधी टोकायचे. मग जेव्हा मला सरांनी आणि मॅडमनी सांगितलं की खूप सपोर्ट करणारं कॅरेक्टर आहे, की सामान्य विचार करणारा माणूस आहे, पण तो इतक्या वेगळ्या पद्धतीनं त्या मुलीला इन्स्पायर करतोय की तिच्या परीक्षेसाठी, तिच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, तिला जे वाटतंय, तिला एखादा क्लास लावायचा त्याच्यासाठी त्याची धडपड किती आहे, तिनं रोज पेपर वाचलाय की नाही याच्यासाठी सुद्धा धडपडणारा तो बाप आहे. आणि मुळातच तो इतका हे आहे की 6 सीटर चालवणार आहे, 7वी सीट सुद्धा बसवणार नाही गाडीमध्ये आणि कुणाकडनं एक्स्ट्रा पैसेही मागणार. तर इतका हेल्पफुल नेचर असलेलं जर कॅरेक्टर असेल तर मला वाटलं की लागेल मला परत एक संधी मिळाली की आपण एक चांगलं कॅरेक्टर करायचं आहे. आणि आमचे डिरेक्टर आहेत, आशुतोष सर आहेत, श्वेता मॅडम आहेत, खंबे सर आहेत, मकरंद सर आहेत आमचे, यांनी सगळ्यांनी मिळून ते इतकं छानपैकी माझ्याबरोबर डिस्कस केलं की मला असं वाटलं की आता मला हे खूप दिवस जगायचं आहे सगळं. तर मी निरीक्षण करत गेलो, मी रिक्षावाल्यांचं निरीक्षण करत गेलो. माझे जवळचे रिक्षावाले मित्र आहेत, त्यांच्याशी मी बऱ्याच वेळ बोललो आणि त्यांचं बसणं उठणं, गाडीत फिरणं याच्यापासून सगळं निरीक्षण सुरू झालं. ते इथपर्यंत पोहोचलं की फावल्या वेळेत तो कोडं सोडवेल फक्त पेपरामधलं, आणि ते पेपरचं जे अर्धवट सोडवलेलं कोड आहे ते कायम त्याच्या खिशात असेल. इथपर्यंत ते निरीक्षण पोहोचलं सगळं माझ्या मित्रांकडनं आणि सगळ्यांकडनं. तर हे छान टीमवर्क आमचं सुरू आहे. आणि मी खरं सांगतो, मनापासून सांगतो, या सिरियलचं शूट सुरू झाल्यापासून त्यातला प्रत्येक सीन मी अक्षरशः जगतोय की घरात मलाही मुलगी आहे, मलाही तिच्याकडून अपेक्षा आहेत आणि मलाही तिला इन्स्पायर करायचं आहे. तेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी नाही होऊ शकत काही, तेव्हा बापू तिला कुठल्या पद्धतीने इन्स्पायर करतायत ही गोष्ट खूप बघण्यासारखी आहे. आणि असे बापू तुम्हाला खूप दिसतील की जे धडपडत आहेत त्यांच्या आप्पीसाठी आणि तिनं काहीतरी व्हावं म्हणून. तर मला वाटतंय त्या बापूंसाठी मी प्रतिनिधित्व करतोय. त्या प्रत्येक बापूला एक छोटीशी प्रेरणा जरी मिळाली की आपण थकायचं नाही जोपर्यंत आप्पी तिच्या स्टेशनपर्यंत पोहोचत नाही,
तर असा बापू मला साकारायला मिळतोय ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. मी मन लावून प्रयत्न करतोय. मॅडमनी जो विश्वास ठेवला आहे, सरांनी विश्वास ठेवला आहे माझ्यावरती आणि ते पात्र माझ्या गळ्यात टाकले, तर मी सगळं विसरलोय. मी खोटं नाही सांगत, मी या महिन्यात शूटिंग सुरू झाल्यापासून अक्षरशः सगळं विसरलोय. मी कुठल्या मित्राला भेटायला जात नाही, मी कोणाला मला सिनेमाला जायचं नाही आहे, मला कुठं हॉटेलात जायचं नाही आहे, मला फक्त शूटिंगला जायचं आहे आणि आलेलं स्क्रिप्ट व्यवस्थित वाचायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, त्याच्यात कुठलीही उणीव राहता कामा नये. हे मी कर्तव्य म्हणून करायला लागलो आणि माझ्यात खरंच बदल झाला. मी माझे पार्टनर संजय थांबे आणि ह्या सगळ्यांमुळे मी आणि संजय सर खरं तर ह्या टीममुळे आणि ऑफकोर्स झी मराठी, तर हे टीमवर्क आहे. अभयच्या लेखणीतून जन्माला आलेली अप्पी आणि आशुतोषने डिरेक्ट करून जन्माला आलेली अप्पी आणि ऋषीने त्याच्या कॅमेऱ्यात टिपलेली अप्पी, अशी सगळी ती अप्पी आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तर हे टीमशिवाय शक्य नाही आणि त्या सगळ्यांची खूप मुलाची साथ लाभली आहे वज्र प्रोडक्शनला. त्यामुळे मला त्यांना सगळ्यांना घेऊन, म्हणजे आज मी इथे आहे पण ते सगळेजण येऊ शकत, त्यांचं म्हणणं की नाही नाही मॅडम आम्ही शूटिंग करतो, तुम्ही जा, तुम्ही आमच्या वतीने बोला, पण आम्ही आत्ता शूटिंग करतोय. तर इतकी सिन्सिअर आणि जेन्युइन टीम मला मिळाली ह्याचा खूप कौतुक वाटतं. थँक्यू. ॲडमिशन घेणार तर शिवाजी कॉलेज हे इतकं होतं, म्हणजे YC असो शिवाजी कॉलेज, ते असं इतकं तोंडातनं बसलेली नावं आहेत ही, अशी पटकन येतात. तर मला असं वाटलं की ह्याचं लोकेशन इतकं प्रमुख ठिकाणी आहे, हे इतकं छान आहे, हे इतकं सुंदर आहे, परत नावातच बघा ना केवढा अभिमान आहे. म्हणजे शिवाजी कॉलेज इथेच मला असं वाटतं सगळं संपतं की काय, म्हणजे क्या बात आहे. आणखी ह्याच्यापेक्षा छान मोठी जागा कुठली दुसरी छान असू शकते. आणि ऑफकोर्स इथे सगळी माणसं खूप कोऑपरेटिव्ह आहे. 100% कलेला प्राधान्य देणारे. कलेचं कॉलेज आहे आणि जे असे दोन्ही हाताने वेलकम करतात ना टीमला, मला असं वाटतं की ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्या वास्तूत जाण्याची पण मजा आहे. भविष्यामध्ये शिवाजी कॉलेज दिसणार आहे. हां, म्हणजे होऊ शकतं. त्यांनी परमिशन दिली आम्हाला शूटिंगची, आम्ही कॅमेरा घेऊन आलोच. ऑलवेज वेलकम. कॉलेजचे सिक्वेन्सेस आहेत आणि 3 झाले शिवाजी कॉलेजमध्ये. राजेश स्वामी जे IFS होते, ही किती छान इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये. स्वप्नील बावकर हे IRS मध्ये आहेत. राजलक्ष्मी कदम IRS आहे. संतोष चाळके ह्याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत की जे राजस्थानमध्ये आता ATSचे प्रमुख आहेत. तर 3 ते 4 IFS, 7 जण इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये UPSCच्या परीक्षेमधून पास झालेले आहेत आणि MPSCमधून 7 डेप्युटी कलेक्टर झाले. असं आत्तापर्यंत 701 आकडा आपल्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधून झालेला आणि त्यामुळे कदाचित आपली आमची कलेक्टर हे प्रॉपर येत होतं. हे यांच्यापेक्षा मोठं काय असू शकतं की आपली आमचे कलेक्टरचं प्रमोशन आणखी दुसऱ्या कुठल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कमल मोगा पाटील यांनी स्थापन केलेले पहिलं महाविद्यालय आहे छत्रपती शिवाजी. त्यांचे नाव सुद्धा त्यांनीच दिलं. छत्रपती शिवाजी कॉलेज हेच नाव द्यावं असा त्यांचा अट्टाहास. होता. रयत शिक्षण संस्थेत मी ड्रॉइंगच्या एक्झामला गेलेलं पण मला आठवतं. हो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या एक्झाम्स असायच्या त्यावेळेला. ते करेक्ट, सयाजीरावला. आणि रयत शिक्षण संस्थेला त्या ड्रॉइंगच्या एक्झाम्स व्हायच्या. मला आठवतं असे 301 मुलं बसायची, जागा मिळेल तिथे. आणि ते इतकं सुंदर चित्र होतं. तारे जमी पण मध्ये जेव्हा मी ते पाहिलं ना त्यावेळेला मला त्या स्पर्धांची इतकी आठवण झाली की आम्ही असे बसायचे. ट्रेनिंग सुरू केली, पण त्यांची अशी अपेक्षा होती की विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मग हे महाविद्यालय आयोजन या ठिकाणी केलेला आहे. तो कार्यक्रम आहे झी मराठी कलाकारांशी थेट संवाद. अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत सन्माननीय रुचेश जयवंशी साहेब, जिल्हाधिकारी सातारा.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर साहेब, ज्यांच्याशी थेट संवाद होणार आहे ते झी मराठीचे कलाकार, यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व निर्मात्या माननीय श्वेता शिंदे मॅडम, आजपासून जी मालिका प्रसारित होणार आहे अप्पी आमची कलेक्टर, यामधील लीड रोल करणारी अभिनेत्री शिवानी नाईक व तिच्या वडिलांची भूमिका साकारणारे संतोष पाटील, तसेच या ठिकाणी उपस्थित झीची सर्व टीम, सातारा इव्हेंटचे संयोजक रुपेश यादव, महिला विकास मंचच्या प्रमुख नलोडे मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर माने देशमुख सर, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य, इंग्रजी विभागातील सर्व सदस्य व इथे उपस्थित सर्व सहकारी अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात काम केले आहे. तेथील नक्षलवाद त्यांनी पाहिलाय, अनुभवलाय. तसेच हिंगोलीमध्येही त्यांनी कोरोनाच्या काळात प्रचंड चांगलं काम केलेलं आहे. सातारच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रात काम करण्याची संधी त्यांना पहिल्यांदाच मिळालेली आहे. महाविद्यालयाच्या वतीने मी माध्यमातून श्वेता शिंदे हे नाव घराघरात पोहोचलेले आहे. पहा ना, आपण ह्या सर्व कलाकारांना पडद्यावर पाहत असतो, पण रात्रीपासून सुरू होणारी अप्पी आमची कलेक्टर या मालिकांच्या त्या एक अतिशय यशस्वी अशा निर्मात्या राहिलेल्या आहेत. मॅडम, समाधान मामाच्या रोल मध्ये आपण त्याला पाहिलेलं आहे. अप्पीच्या वडिलांच्या भूमिकेत या मालिकेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत. पण संतोष विषयी मला सांगताना अभिमान वाटतोय आणि आनंदही होतोय की संतोष पाटील हा आपल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी आहे. काही वर्षांपूर्वी इथे बसणारा, काही वर्षांपूर्वी तुमच्यात बसणारा आज इथे पुढे बसलेला आहे. पण एक अभिनेता म्हणून इथे बसण्याचा मान जो त्याला मिळालाय तो केवळ आणि केवळ त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याने मिळवलेला आहे. हे स्थान उगाच कुणालाही मिळत नाही. त्यांनी जी ही मालिका निर्माण केली अप्पी आमची कलेक्टर, याला शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्ह्यामधले कलेक्टर आम्हाला किती ऑफिसर्स बद्दल माहिती आहे तुम्हाला? काय म्हणजे किती माहिती आहे की किती ऑफिसर्स आहेत मुंबईमध्ये? म्हणजे कधी कधी तुमच्या बहुतेक आला असेल, पण मुंबईमधले मॅडमचं आता सांगत नाही, पण मुंबईचे माणसाचे मी एक्सपिरियन्स सांगतो, त्यांना फक्त 2च अधिकाऱ्यांबद्दल माहिती असते. पोलीस कमिशनर कोण आहे आणि बीएमसी कमिशनर कोण आहे. या 2 अधिकाऱ्यांपेक्षा यांच्याशिवाय तिसरा अधिकारी बद्दल त्यांना माहित नसते. तिथे 2 कलेक्टर्स असतात, एक सिटी साठी असतो आणि एक सबअर्बन डिस्ट्रिक्ट साठी असतो. तिथे 2 डिस्ट्रिक्ट आहे मुंबईमध्ये, सिटी आणि दादर पर्यंत सिटी असते आणि दादरच्या पुढे सबअर्बन आहे, टाउन म्हणतात, मुंबई टाउन, दादर पर्यंत आणि त्याच्या पुढे सबअर्बन. 2 कलेक्टर सुद्धा असतात. थोडेफार लोकांचा त्या कलेक्टरांशी सुद्धा संबंध येतो, पण 99% लोकांचा काही संबंध येत नाही. त्यांचा संबंध त्यांना फक्त ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल विचारायला गेला, त्यांना फक्त बीएमसी कमिशनर आणि यांच्याबद्दल माहिती असते, मुंबई पोलीस कमिशनर बद्दल. त्यांचाच नेहमी पेपरमध्ये सुद्धा जर आला तर त्यांचाच फोटो येतो, त्यांच्याबद्दलच न्यूज येतात. ते एक सिस्टमच आहे. सेम जे आहे ते इतर लोकांसाठी सुद्धा आहे. जेवढे लोक तयारी करतात त्यांना माहीतच नसते या सर्व्हिस मध्ये आणखी काय काय करावं लागतोय. महिला व बाल विकास आयोग सुद्धा असतो, आयएएस ऑफिसर असतो, आपत्कालीन आयोग सुद्धा असतो, तो सुद्धा आयएएस ऑफिसर असतो. अशी बरीच पोस्टिंग आहे, पण कोणी त्याच्यासाठी तयारी करत नाही. सगळे लोक कलेक्टर व्हायलाच तयारी करतात आणि सर्व्हिस मध्ये आल्यानंतरच त्यांना माहित पडते की कलेक्टर बद्दल त्यांनी जे काही विचार केला होता त्यापेक्षा म्हणजे जे काही त्यांच्या मनात होता त्या पैकी बहुतांश त्यांचा भ्रम होता. तो इथे आल्यानंतर त्यांचा तो म्हणजे मोहभंग असतो, मोहभंग होऊन जातो, भ्रमभंग होऊन जातो
आणि जेव्हा ते लँड करतात ऑन द ज्याला म्हणतो म्हणजे लँड ऑन द हार्ड रॉक, देन दे रिअलाइज व्हॉट द सर्व्हिस इज अबाउट. बट एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो, यापेक्षा चांगला काम कलेक्टर बद्दल मी म्हणत नाही, फक्त या सर्व्हिस पेक्षा चांगली सर्व्हिस पूर्ण दुनियामध्ये दुसरी कोणतीही नाही. तुम्ही आज जर मला सांगितलं की मला कोका कोलाचं चेअरमॅन करतायत किंवा मला करतायत, मी जाणार नाही. मी ठामपणे तुम्हाला सांगा, आमचे एक सेक्रेटरी होते जेव्हा मी याच्यात होतो, स्वच्छ भारत मिशन राबवत होतो, दिल्लीमध्ये सेक्रेटरी होते. त्यांनी सर्व्हिसला रिझाईन करून आणि वर्ल्ड बँक जॉईन केला होता. आणि वर्ल्ड बँकेमध्ये तर खूप मोठे पदावर होते. पण माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे ते खूप ओळखीचे होते आणि मोदीजींना माहित आहे की त्यांच्यापेक्षा जास्त चांगला माणूस नाही, चांगला ऑफिसर नाही. त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही 1 वर्ष काम करून बघा, तुम्हाला जर चांगलं वाटत नसेल तर तुम्ही परत वर्ल्ड बँकेला जाऊ शकता. तर त्याने डेप्युटेशन वर्ल्ड बँकेवरून इथे बोलवला आणि सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून त्यांनी पूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत मिशन राबवलं. हा त्यांचं स्टेटमेंट आहे जे मी तुम्हाला म्हणतोय. ते म्हणतात की जेव्हा मी गेलो सोडून, बरेच लोकांचे मी जसं सांगितलं ना मोहभंग, समोर आव्हाने येतात, काही कडवट अशी सिच्युएशन्स येतात, कडवट एक्सपिरियन्स येतात आणि असे डिप्रेसिंग होपलेस सिच्युएशन्सशी सुद्धा डील करावा लागतो. ते कधी कधी लोक सोडून जातात. पण एकदा सोडून गेल्यानंतर त्यांना जे फिलिंग येते, त्यांना जो काय म्हणतो एम्प्टीनेस येते, ते हे सगळं त्यांनीच मला माझ्याशी एक्सपिरियन्स शेअर केला. त्यांनीच मला सांगितलं, त्यांनी सांगितलं रुचेश, आय एम डीलिंग विथ द वर्ल्ड इन द वर्ल्ड बँक, बट आय मिस दॅट वन डिस्ट्रिक्ट, फर्स्ट डिस्ट्रिक्ट. I would give anything to go back there and do another term as a collector. याच्यात काही नसतो. म्हणजे या सर्व्हिस मध्ये आम्ही जेवढा काम करू शकतो आणि जेवढा काम लोक करतायत तेवढा काम दुसरे कोणतेही नोकरीमध्ये, कोणतेही पदामध्ये आणि कितीही पैसा दिला तर कोणीही करू शकत नाही. म्हणून ही जे सर्व्हिस आहे याचा फॉर्म बदलत गेला, याचा रूप बदलत गेला, याची रिस्पॉन्सिबिलिटी बदलत गेली आणि वाढतच गेली. आणि जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली तेवढी अथॉरिटी घटली. आज लोकांची जी मानसिकता आहे, आता मी जिथून येतो, मॅडमनी मेरठ म्हटलं, पण मेरठमध्ये मी फक्त ऍक्च्युली 2च क्लास केले होते, वर्क केले होते, 11वी आणि 12वी. माझ्या फादरची ट्रान्सफरेबल जॉब होती, म्हणून प्रत्येक कक्षा, प्रत्येक वर्ग मी एक वेगळ्या शहरातच केला. 2 दिवस माझा लॉंगेस्ट एक स्टे होता एका शहरामध्ये आणि 11वी 12वी दोन्ही मेरठमध्ये केली. सर्वात जास्त माझी जे ओळख आहे त्या शहराशीच आहे आणि मूळ मी दिल्लीचा आहे. पण जेव्हा विचार करतो आणि आमची जी सर्व्हिस आहे, जसं ऑल इंडिया सर्व्हिस म्हटलं तर इन्कम टॅक्स वगैरे सगळे सुद्धा सर्व्हिसेस असतात. सगळे लोक हा एक्झाम देतात. परत सांगतो, सगळे लोक या एक्झाम मध्ये बसतात, फक्त आणि फक्त कलेक्टर व्हायलाच बसतात. एका वेळी याची खूप अशी शान होती. लोकांना ऍक्च्युली मी सांगू तुम्हाला, तर मी इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितलं होतं. मला इंटरव्ह्यू मध्ये विचारला तुम्हाला का व्हायचं आहे IAS, तर मी ऑनेस्टली उत्तर दिलं, समाजसेवा करण्याची इच्छा आहे, म्हणजे जगाला, आमच्या समाजाला थोडं बळ नेण्याची इच्छा आहे आणि तेच करतो आम्ही. पण शेवटी मी काय बोलू त्याच्या पूर्वीच इंटरव्ह्यूअरने सांगितलं, लाल बत्तीची इच्छा आहे ना, म्हणूनच व्हायचं ना कलेक्टर. मी सांगितलं हो, येस सर, दॅट इज दी फर्स्ट ड्राईव्ह, दॅट इज दी फर्स्ट ड्राईव्ह. जेव्हा आम्ही जातो तेव्हा समोरून रोडवर काही एखादी गाडी जाते, त्याच्यावर बत्ती असते, सायरन असते, सोबत एक पोलीस बसला असतो, ते काही हे ट्रॅफिक असला तर हात बाहेर काढून आणि सगळ्यांना हाकालत असतो. तर हे सगळी त्यावेळी आम्ही पाहिली होती आणि दॅट वॉज दी फर्स्ट ड्राईव्ह.
खूप चांगला काम करायचा होता, देशासाठी काम करायचा होता आणि IIT मधून केल्यानंतर सुद्धा चांगले चांगले ऑफर्स असून सुद्धा ती जी ड्राईव्ह होती ती काही कमी झाली नाही आणि त्या ड्राईव्हनीच पुढे नेला. पण इथे आल्यानंतर माहीत पडला की आता तो जे एक काळ होता तो निघून गेला आहे. हे माझ्या शेवटच्या मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतोय. तो जे काळ निघून गेला आहे, माझ्या 13 वर्षाचा मी एक्सपिरियन्स सांगतोय. आता जर तुम्ही तसा करण्याचा ट्राय केला, कलेक्टर म्हणून जर धाक दाखवली किंवा काही कोणाला घालण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याच अनावर येईल. हे मी आता सांगतो. आता जे कलेक्टरची परिभाषा आहे, जे पूर्वी होती की कलेक्टर साहेब घोड्यावरून खाली उतरायचे नाही किंवा जेव्हा गाड्या आले तेव्हा गाडीवरून खाली उतरायचे नाही, आज ती पोझिशन नाही. आणि आज जर तुम्हाला असं वाटत असेल की कलेक्टरचा सायरन ऐकून लोक आपोआप रस्ता देणार, तर ऍक्च्युली त्याची एकदम विपरीत परिस्थिती आहे. मी माझी मोटरसायकलवर हॉर्न देऊन ट्रॅफिक मध्ये सर्वात पुढे जाऊ शकतो, पण जर ऑफिशियल कार मध्ये गेलो आणि सायरन वाजवण्याचा प्रयत्न केला तर 4-5 मोटरसायकलवाले माझी कारच्या समोर येऊन उभे राहतात. तशी आता परिस्थिती नाही. 75 वर्ष आमच्या आजादीला झाले. नुकतंच आम्ही 75वा इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट केला आहे. लोकांमध्ये चांगली जागृती आली आहे. माई बापची मेंटॅलिटी महाराष्ट्रामध्ये तर खूप दिवस पूर्वी. आणि माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार. फार वेळ घेणार नाही मी, पण सर सगळ्यात आधी तर तुमचं कौतुक करावं असं वाटतं. खूप छान भारी मराठीत बोललात. मला इतका आनंद झाला, कारण मला तुमचं नाव वाचून जसं तुम्ही म्हणालात ना, त्यामुळे सगळ्यांना असं एक संकोच आहे ना, सगळे पहिल्यांदा तुमच्याशी हिंदीतच बोलायचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही मराठीत भाषण सुरू केल्यानंतर मला असं वाटलं, अरे बापरे वा, हे किती छान आहे. इतकं अनएक्सपेक्टेड हे होतं. आणि अतिशयोक्ती आणि कौतुक आणि ह्या सगळ्यासारखे सुदैवाने वगैरे हे शब्द वापरता तुम्ही इतके अस्खलितपणे, तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला थोडं थोडं मराठी येतं, पण आम्हाला असं वाटत होतं की तुम्हाला पूर्ण मराठी येतं. आणि खूप छान बोललात तुम्ही. तुम्ही मला मग असे प्रश्न विचारला तर एक्झॅक्टली तीच 2 नावं माझ्या मनात आली होती. कारण मुंबई पोलीस कमिशनर यांच्या बरोबर जास्त ऑब्व्हियसली जास्त संबंध येतो, ज्या क्षेत्रात आम्ही आहोत. पोलिसांचे खूप कार्यक्रमही होतात आणि तुम्ही म्हणालात तसं त्याला थोडंसं वलय आहे, त्याला थोडंसं ग्लॅमर आहे. आणि त्यामुळे त्या माणसांशी जास्त परिचय वारंवार होत असतो. इनफॅक्ट म्हणजे कलेक्टर हे सिव्हिक्स मध्ये मी वाचलं होतं खरं तर. आणि ज्या पोस्ट सरांनी सांगितल्या त्या सगळ्या पोस्ट पण मी सिव्हिक्स मध्ये ज्या आपल्याला सब्जेक्ट आहे शाळेत त्याच्यात वाचलेल्या आणि तेवढा अभ्यास केलेला होता. ऍक्च्युली कलेक्टरचं काय काम आहे आणि ते किती महत्वाचं आहे हे मला पर्सनली कळलं असेल तर ते कोविडच्या काळात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीत हे असायचं की कलेक्टरने परमिशन दिली तर हे होणार, कलेक्टरने परमिशन दिली तर ते होणार. SOPs जाहीर करायचे. कुठलीही गोष्ट दर वेळेला त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर जो निर्णय घेतील तो निर्णय असेल. पुन्हा एकदा शूटिंग सुरू करायचं होतं आम्हाला, तर तेही कलेक्टरच्या परमिशन शिवाय सुरू होणार नाही असंच सांगण्यात आलं होतं. प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी तिथल्या कलेक्टरवर देण्यात आली होती. मला असं वाटतं आपण ना प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरसाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यावेळेला त्या क्षणाला तो तिथला राजा होता आणि आपण सगळे तिथले प्रजा होतो असं मला वाटतं. आणि प्रत्येक राजाने इतकं छान काम केलेलं आहे. इनफॅक्ट रुचेश सरांनी जे काही काम केले ते तर त्याची तर नोंदही बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरही घेतली गेली. आणि त्यामुळे लोकांना कळलं की अरे बापरे, एवढं एक आउटस्टँडिंग काम गडचिरोली भागातही होऊ शकतं किंवा तिथेही हे होतंय. तर आणि आता तुम्ही साताऱ्यात आहात तर ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सो वेलकम टू सातारा सर. आणि आप्पी आमची कलेक्टरवर यायचं झालं तर त्याच तिथून ते सुरू झालं की कलेक्टर हा किती महत्वाचा आहे. स्नेहल धायगुडे म्हणून एक मुलगी आहे आपली सातारची, पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी आहे. वडील 12वी पास आहेत, आई 7वी पास आहे. हे आई वडिलांचं शिक्षण आहे.
आणि शेती करते, गावात राहते. 21व्या वर्षी, आय थिंक 22व्या वर्षी तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि पहिला अटेम्प्ट फार काही तिचा ग्रेट नव्हता, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये तिने ते केलं. आणि पहिल्या अटेम्प्टला ती, आणि खरं तर हा तिचा पहिला अटेम्प्ट आहे, पण ती सांगताना कुठल्याही तिच्या व्हिडिओमध्ये इतकी नम्रतेने सांगते की नाही मी पहिल्यांदा गेले होते, पण त्यावेळेला मला परीक्षेला बसता आलं नाही, त्यामुळे माझा हा सेकंड अटेम्प्ट आहे. पण खरं तर परीक्षा लिहून ऍक्च्युली ती पास झाली हे पहिल्या अटेम्प्ट मध्ये. मला असं वाटतं की तिची जर का बॅकग्राऊंड पाहिली, तिचं घर पाहिलं, शेती करून, शेतीतली कामं करून, कुठल्याही प्रकारची कारणं न देता, ऑफकोर्स आई वडिलांचा प्रचंड सपोर्ट होता, आणि त्या सगळ्यामुळे त्या कष्टाने तिकडून ती IAS ऑफिसर झाली. आज ट्रेनिंगला एका ठिकाणी आहे. तर मला त्या गोष्टीचं इतकं कौतुक वाटलं. मी म्हणलं किती भारी आहे की सातारची एक मुलगी असं झाली यार, तर आपण अशी काहीतरी एक मालिका काढायला पाहिजे जी इन्स्पिरेशनल असेल. मे नॉट बी कलेक्टर, म्हणजे माझं म्हणणं आता APMचे कलेक्टरचं आहे, पण मला तेच म्हणायचं की कलेक्टर हे आणखी कुठलंही प्रोफेशन असू शकतं, पण त्याच्यातनं जी इन्स्पिरेशन मिळणार आहे की कुठेही राहणारी मुलगी हे काहीही अचीव्ह करू शकते, इनफॅक्ट मुलं पण. तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की ही स्टोरी घेऊन यायला पाहिजे, आणि ती खूप हलक्या फुलक्या वे मधून आली तर ती लोकांना जास्त आवडेल असं मला वाटलं, आणि तशी ह्या मालिकेची निर्मिती झाली. ऑफकोर्स झी मराठीने मला कायम आधार दिलाय, कायम सपोर्ट केले. त्यांना कदाचित माझ्या मनातल्या भावना नेहमी पटतात, देव माणूस असू दे मी तर लागीरच आल्याची. म्हणजे पहिल्यांदा असं जाऊन कोणाला तरी सांगणं की कसं आहे माहितीये का, एक माणूस आहे जो डॉक्टर आहे आणि जो लोकांचे खून करतो, तर हे मला नाही वाटत या मालिकेला कोणी हो म्हणलं असतं, पण बहुतेक झी मराठीला एक कुठला विश्वास आहे माझ्यावर, त्यांना असं वाटतं की नाही हे अशी मालिका होऊ शकते. आणि त्याच विश्वासावर APMचे कलेक्टर याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, याचा मला आनंद आहे. आय होप की ही मालिका तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही ती पाहाल. एक फक्त सांगू इच्छिते की कारण दिलीत कधी तर तुम्हाला यश मिळणार नाही, आणि यश मिळवायचं असेल तर कुठल्याही गोष्टीची कारण देऊ नका. माझी मुलगी लहान होती, म्हणजे बाळ होतं, आणि परत बेबी ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली, तर त्यावेळेला लक्ष ह्या मालिकेने मी पुन्हा कमबॅक केला होता. तर मी त्या एवढ्याशा बाळाला घेऊन, एकही ड्रायव्हर माझ्याकडे टिकेना, कारण मी अर्धे 4 दिवस मुंबईत, 4 दिवस पुण्यात असा मी प्रवास करायचे. एका पॉइंट नंतर तो ड्रायव्हर वेळेत आला नाही, आला काही झालं नाही झालं तर मी कार सीट मध्ये माझ्या बाळाला ठेवायचे माझ्या बाजूला, मी स्वतः ड्राईव्ह करायचे. तिला सांभाळणारी मुलगी माझ्या बरोबर होती जी मागे बसायची, ती आडवी झोपायची, कार सीट मध्ये माझं बाळ झोपायचं. एक सफरचंद घ्यायचं, त्याच्या त्या दांड्याला एक दोरी बांधायची, ती तिच्या कार सीटला बांधायची, आणि ते सफरचंद तिच्या हातात द्यायचं, का तर ती तेवढी बिझी राहील म्हणून. आणि 1-2 खेळणी अशी मी त्या गाडीत लावून ठेवली होती ज्याच्यात ती बिझी राहील, आणि तिच्याबरोबर अखंड गप्पा मारत राहायचं जोपर्यंत ती झोपत नाही. असं ड्राईव्ह करून मी लक्ष मालिकेच्या सेटवरती पोहोचायचे. आणि तिथे आदेश बांदेकर प्रोड्युसर आहेत, ऑफकोर्स घराघरात हे नाव माहिती आहे, आणि त्यांना मी आधीच सांगितलं होतं की मी बाळाला घेऊन शूटिंग करू शकते, अदरवाईज मी शूटिंग नाही करू शकत. तर ते मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तू बाळाला घेऊन सेटवर येत जा. तिथे मी असे गोधडी अंथरायचे ज्याच्यावरती खूप असे कलरचे ठिगळं लावलेली होती, ज्याच्यात ती खेळत राहायची. आणि तिथे तिचं एक छोटं किचन होतं, आणि संजय खांबे सर हे मला त्या सेटवरती भेटलेले आहेत, त्यांचे दिग्दर्शक आहेत, आज माझे पार्टनर आहेत. आणि त्यानंतर त्यांनी हा माझा प्रवास पाहिलेला आहे. तर सगळं करून मग रात्री 10 वाजता पॅकअप करून मग तिला घेऊन घरी जायचं, मधल्या वेळेत तिला खाऊ घालायचं. परत ती जेव्हा कधी मला भेटायची किंवा जेव्हा कधी माझ्याशी जितके दिवस ती राहायची, तर तिला हेच वाटायचं की आपली मम्मी रोज पोलीस इन्स्पेक्टर असते, ती इन्स्पेक्टरचा ड्रेस घालते. मग तिला 2 शाळेत ऍडमिशन घेतलं मी, पुण्यात पण नर्सरीला ऍडमिशन घेतलं आणि मुंबईत पण. तर तिला असं वाटतच नव्हतं की 2 शाळांमध्ये लोक जात नाही, तिला वाटायचं सगळेच 2 शाळांमध्ये जातात. तर प्रत्येक ठिकाणी आज मी कुठल्या शाळेत चालली, या शाळेत जायचं का त्या शाळेत जायचंय. मला असं वाटायचं ABCD तर सगळीकडे सेम शिकवतात, मग तू साताऱ्यात जा, नाही तर पुण्यात जा, मग मुंबईत जा. असं करत मी सगळ्या किंडरगार्टन मध्ये सगळ्या लोकांनी मला ते कोऑपरेशन दिलं, आणि मी तिला जाईल तिथे ते 2-2 तास त्या तिथल्या शाळेमध्ये पाठवत होते. ते सगळं केल्यानंतर असा तो सगळा प्रवास. तर कायम ती माझ्या काकेत असायची. मग एक लिहायला आणि ते सगळं शाळेत सुरू झाल्यानंतर पण विचारलं की तुझी मम्मी काय करते, तर तिने निबंधात लिहिलं होतं माझी मम्मी पोलीस आहे. एकदा तिने मला एका ठिकाणी
पूर्ण नऊवारी साडी नेसून असा मुकुट वगैरे घातला होता आणि दुर्गास्तुती मी परफॉर्म करणार होते नवरात्रीत. तर ती त्यावेळेलाही माझ्या बरोबर होती आणि तिने मला तसं बघितलं तर ती म्हणते मम्मा आता मी एसे मध्ये काय लिहू, आता माझी मम्मा कोण आहे. तर हे सगळं झालं, पण आता लहान बाळ आहे मग कसं करायचं, किंवा आता आपल्याकडे सोय नाहीये तर कसं करायचं, आता गाडी नाही म्हणून ते कारण द्यायचं का, म्हणून सेटवर उशिरा पोचायचंय. कुठली आहे माझं म्हणणं, इतकी छोटी छोट्या गोष्टी असतात तर ते कायम त्याच्यातनं वे आउट काढायला पाहिजे की हे सांभाळून पण काम कसं करू शकू. हा जर का पहिला विचार तुमच्या मनात आला ना, तर आय एम टेलिंग यू, कुठलंही प्रोफेशन असू देत आणि काहीही तुम्ही विचार करा तर यश तुमच्या पाठीशी 100% उभं राहणार, म्हणजे राहणारच हे मला वाटतं. तेवढ्याच चिकाटीने काम करत राहा आणि तुम्हाला सगळ्यांना खूप छान यश मिळू देत. आपली आमचे कलेक्टर, प्लीज तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिली फ्रेंड्सना सगळ्यांना सांगा की सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवरची एक उत्कृष्ट मालिका येते. लागिरेला पण तुम्ही असं भरभरून प्रेम दिले, देव माणूसला दिले. आपली सातारची सिरियल आपण उचलून धरली पाहिजे आणि आय एम शुअर की त्यातला कॉन्टेंट जो आहे, त्यातली मज्जा जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. सर तुम्ही आज आपली आमची कलेक्टरला, आज सातारचे कलेक्टर उपस्थित राहिले, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही आमचं आमंत्रण एक्सेप्ट केलं आणि आज इथे आलात याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. मी काय सांगू शिवाजी कॉलेज बद्दल, मी मगाशी प्रेसला पण मी हेच बोलले की शिवाजी कॉलेज हे नावच इतकं जवळचं आहे. म्हणजे मी साताऱ्यात होते तेव्हापासून ते आहे, पण ह्या कॉलेजचे कितीतरी स्टुडंट्स आज कलेक्टर झालेत किंवा ही परीक्षा पास करून IAS ऑफिसर झाले, तर फोर्सेसना ऑलरेडी सर्व्ह करतात. त्यामुळे आमचे संतोष पाटील सर आहेत, हे या कॉलेजचे स्टुडंट आहेत आणि ह्या कॉलेजमध्ये प्रमोशन होत आहे, ह्याचा एक वेगळा मला आनंद आहे. तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी. माझे डिरेक्टर आशुतोष बाविस्कर, माझा रायटर अभय सिंह, झी मराठीतले सगळेच जण, माझे सहनिर्माते म्हणजे माझे पार्टनर आहेत संजय खांबे सर, आणि माझी सगळी कलाकारांची फौज म्हणायला पाहिजे, जे आता कास्ट आहे आणि उद्या ती स्टारकास्ट होईल याची मला गॅरंटी आहे. तर ती सगळी मंडळी, आसगाव ज्यांनी आम्हाला परमिशन दिली ही सिरियल त्यांच्या गावात शूटिंग करण्याची, तर ह्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. टीमवर्क आहे, कुणा एकामुळे सिरियल उभी राहत नाही. आज मी एकटी जरी इथे बोलत असेल तर माझ्या मागे 100 लोक काम करतायत आणि त्यांच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही टीमवर्कने उभी राहते. तर हेच मी सगळ्यांना सांगू इच्छिते की टीमवर्क वरती विश्वास ठेवा, आपल्या टीमवरती विश्वास ठेवा आणि पुढे निघा. मी आता फार वेळ तुमचा घेत नाही, पण तुमचं असंच आमच्यावर प्रेम राहू देत, आमच्या मालिकेंवर प्रेम राहू देत, एवढीच इच्छा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम पाणी देतो, मॅडम हे देता, मला असं दडपण आल्यासारखं होतंय, कारण मी खरंच 23 वर्षांची आहे फक्त. तो मॅडम प्लीज नको. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच शिवाजी कॉलेजचं. या सगळ्यापासून ना आजचा दिवस जगतीये, म्हणजे मला इतकी मजा येते ना. एकतर पहिली सिरियल आहे, पहिलं काम, आज संध्याकाळपासून सगळ्या महाराष्ट्रात जी असं प्लॅटफॉर्म आहे जे जगभर पोहोचलंय, त्याचं जाणं त्या प्लॅटफॉर्मवर आजपासून मी दिसणार आहे. म्हणजे मला श्वेता मॅडमचं एक वाक्य आठवतंय आता, तुम्ही पहिला दिवस होता त्या दिवशी तुम्ही म्हणाला होता की तो दिवस लिहून ठेव. सो खरंच आज असं वाटतं की हा दिवस ना असा लिहून ठेवा की वाव, हे फायनली घडतंय आज. खूप भारी वाटतंय. आज सकाळपासून तर खूप मजा केली मी, कमाल. म्हणजे काही मी शूट केलं, मग त्यानंतर मी तिथून निघाले धावपळ करत, मी इथे पोहोचले. इथे पोहोचल्यानंतर मी रॅली एन्जॉय केली, जिप्सीवर चढून हात बीत करून, म्हणजे कमाल मजा केली. अख्खं सातारा वळून बघत होतं की हा आपली आमची कलेक्टर म्हणजे आपली अच्छा त्यांची रॅली चालली आहे. आणि मी खूप एन्जॉय केलं. स्पेशली थँक इथे आल्यानंतर शिवाजी कॉलेजचे, कारण सगळेजण बाहेर जे ओव्हरवेल्मिंग होऊन जे म्हणजे वेलकम करत होते ना, तर ते मला इतकं बरं वाटलं. आणि संतोष दादांनी मागून सांगितलं की सगळे आमचे शिक्षक मंडळी येतात, सो मला त्यांच्याकडे बघून म्हणजे किती प्राऊड मुवमेंट आहे. ते या कॉलेजचे आहेत आणि सगळेजण बाहेर येऊन इतकं बॉटम टू हार्ट सगळ्यांना वेलकम करतात. तो खूपच कमाल होता एक्सपिरियन्स. त्यानंतर मी सरांना भेटले. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की कलेक्टर असं म्हटल्यानंतर एक सोफिस्टिकेटेड, खूप शांती आणि असा एखादा व्यक्ती असतो किंवा एखादी व्यक्ती असते की जी अशी बोलत असते फक्त आणि आपण ऐकत राहावं. मला आता आतमध्ये कोणीतरी विचारलं की
तू काय म्हणजे तू आता ऑब्झर्व करशील, मग तुझ्या डोक्यात काय आता की कलेक्टर म्हणल्यानंतर मग तू काय काय आता ती गेम करायला सुरुवात केली आहेस का, कसं असेल काय असेल, त्याच्या अगदी उलट होतं सगळं. म्हणजे इतकं शांततेत इतकं छान समजून सांगणारं, म्हणजे मी आतापर्यंत असं कलेक्टर ही इमॅजिनेशन पॉवरच वेगळी होती माझ्यासाठी की कोणीतरी असा एक व्यक्ती असतो जो असा धीटपणे सांगतो की हे आता आहे, हे आता संपलंय. म्हणजे आप्पी जी आहे ना ती जवळपास आय थिंक मला थोडंसं वाटलं की जवळपास आहे. म्हणजे ते नॅचरली बोलणं, नॅचरली किस्से सांगणं. तर त्यासाठी खरंच खूप थँक्यू, कारण मी तुम्हाला ऑब्झर्व करत होते सतत. आणि आता आप्पीकडे येते मी. आप्पी आमची कलेक्टर आजपासून जी मालिका सुरू होतीये, ज्यात मी अपर्णा सुरेश माने हे कॅरेक्टर साकारतीये. तिचं बेसिकली म्हणणं आहे की मला अपर्णा एकतर म्हणू नका, कारण मी सगळ्यांची आप्पी. तिला हक्कानी सांगायचंय सगळ्या गावाला, तिला म्हणजे अपर्णा म्हणायला आवडत नाही. म्हणजे ती सांगताना नाव सांगते की माझं नाव अपर्णा सुरेश माने, पण तुम्ही मला आप्पीच म्हणा. तिला ना सगळ्या गावाला खूप मदत करायची आहे. तिला बरं तिचं हे पण म्हणणं आहे की आपल्या माणसांना कोणी मदत नसतं करत, सहज आपला हात होतो आणि आपण सहज ते काम करून जातो. सो तिला ना खूप कळवळ आहे अख्ख्या गावाचा. तिला कोणी कुठे पडलं झडलं, कोणाला काही लागलं तर बाई मी आहे ना, मी जाईल पुढे, मी काहीतरी करेन. त्यात तिची एक फॅमिली आहे गोड, ज्यात आई आहे, बाबा आहे, लहान भाऊ आहे. बाबा खूप तिच्यासाठी स्पेशल वन आहे, म्हणजे तशी सगळी फॅमिली स्पेशल वन आहे. पण बाबांचा एक तो बॉन्ड असतो ना मुलीचा आणि बाबाचा, इथे बसलेल्या सगळ्या मुलींना एक इनरली असतोच तो बॉन्ड. सो ते आहे. या मालिकेत तुम्हाला भाऊ बहिणीचा, माझा आणि माझ्या भावाचा बॉन्ड दिसेल, बाबांचा म्हणजे बापूंचा आणि माझा बॉन्ड दिसेल, आईचं आणि माझं एक वेगळं नातं दिसेल. सगळ्या नात्यांची ना एक गोड गोष्ट म्हणजे आप्पी आमची कलेक्टर आहे. तिचे फक्त कलेक्टर होण्याचं स्वप्न नाही, तर कुठलीही मुलगी जे काही तिचं स्वप्न घेऊन जगत असेल, माझं शिवानीचं स्वप्न होतं की मला अभिनेत्री व्हायचंय, तसंच आप्पीचं स्वप्न आहे की तिला कलेक्टर व्हायचंय. सो असं बेसिकली आपण एक डोक्यात नको ठेवायचं, फक्त कलेक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि ते ती कम्प्लीट करते. कुठल्याही मुलीचं कुठलंही स्वप्न ती त्या आप्पीशी रिलेट करू शकते, इतकं ते खरं आहे. सो सगळ्यांना फक्त एवढंच सांगेन आज की आज संध्याकाळपासून आप्पी आमची कलेक्टर संध्याकाळी 7 वाजता सोमवार ते शनिवार बघायला अजिबात विसरू नका. आणि ज्या काही कमेंट्स असतील ना, म्हणजे की हे आवडतंय हे नाही आवडतंय, ते फ्रँकली सांगा. कारण आजपासून हे सुरुवात होती आणि हे असं नाहीये ना की शॉर्ट टर्म आहे. हे सतत तुम्हाला बघायचंय, हे तुम्हाला आवडतंय की नाही ते नक्की कळवत राहा. आणि असंच प्रेम आशीर्वाद कायम असू द्या. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू शिवानी. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, व्यासपीठासमोर असलेले सगळे माझे मित्र मैत्रीण आणि गुरुजन वर्ग यांना, मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायला मिळालं हे माझं भाग्य आहे समजतो. खरं तर मॅडमनी जसं सांगितलं की 25 वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास आहे. कुठेतरी खाली बसलो होतो आणि वर येऊन बसलो इकडे कुठेतरी, चुकल्यासारखं वाटतंय. पण मला कळतंय तुमच्या भावना, तिकडे बसताना इकडच्यांनी त्रास दिला तर काय होतं, लवकर संपावं म्हणून काय येतं मला, ते सगळं माझ्या मनात येत होतं की अरे हे काय लवकर जाऊ देत पुढं. तर 2च मिनिटात मी जर याविषयी बोललो नाही तर, आज 25 वर्ष काम केले तर मी कृतज्ञ ठरेन या वास्तूविषयी आणि या सगळ्या गुरुजनांविषयी. अनेक स्पर्धा केल्या, कॉलेजला इथं होतो, कॉलेज माझं संपलं तरी मी सांस्कृतिक विभागात सरांशी संलग्न काम करत राहिलो. अनेक बक्षिसं मिळवली, अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, अनेक विद्यार्थिनी त्यात सहभागी होत होत्या, अनेकांना बक्षिसं मिळाली, ती विसरूनही गेली. आज 25 वर्षानंतर पाठीमागं फिरून बघताना असं वाटतं की आज प्रोमो बघून कधीतरी माझा नंबर सेव्ह केलेला असतो मोबाईलमध्ये आणि त्यांचा फोन येतो की अरे आपण एकत्र काम केलं, जरा माझ्या बायकोला आनंद होईल, तू तिच्याशी बोल की. तर मी म्हणतो हो हो आम्ही एकत्र काम केलं होतं. पण क्षणार्धात आठवतही नाही हा विद्यार्थी कुठला असेल, कुठल्या महाविद्यालयाचा असेल. कारण मी साताऱ्यातल्या जवळजवळ 7 ते 8 महाविद्यालयांमध्ये, आसपासच्या सातारा जिल्ह्यातल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन नाटक आणि पथनाट्य, एकांकिका याच्याविषयी मुलांना शिकवायचो, त्यांना इन्स्पायर करायचो, त्यांना काम करायला उद्युक्त करायचो की चला अरे काम केलं पाहिजे. तर ह्या सगळ्याची सुरुवात या सांस्कृतिक विभागातून झाली. आणि मला सांगायचं आहे की कुणी असं समजू नये की या क्षेत्रात खूप स्ट्रगल आहे. तर तुमच्या मनात जर जिद्द असेल, जसं मॅडमनी सांगितलं की तुमच्या मनात जिद्द पाहिजे, तुमच्याकडे कारणं नको आहेत कुठलीच,
एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही कुठलीच कारणं न देता स्वतःला तयार करत राहिला तर एक दिवस यश नक्की मिळणार तुम्हाला. दिवस मोजत बसू नका, वर्ष मोजत बसू नका, फक्त तुमची कुवत तुम्ही तपासत राहा की आपण कुठल्या कुवतीने काम करतोय, आपण कुठल्या स्पीडनं काम करतोय, आपण स्वतःला सिद्ध करतोय की नाही, हे महत्वाचं आहे त्यातलं. आता जरा आमच्या सिरियल विषयी बोलतो. या सिरियल मध्ये मी आप्पीच्या वडिलांची भूमिका साकारतोय, ज्याचं नाव आहे बापू. तर आप्पी सांगताना अपर्णा सुरेश माने असं सांगते, तर त्यातला सुरेश माने उरलेला मी आहे. तो सुरेश माने नेहमी सपोर्ट करतो त्याच्या मुलीला आणि तिला कलेक्टरच्या पदापर्यंत जाण्यासाठी खूप सहकार्य करतो. प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांमध्ये जे काही दिसतं, जो मित्र दिसतो, जो जिव्हाळा दिसतो, तो तुम्हाला या मालिकेमध्ये पाहायला मिळेल. तर ही मालिका तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला सपोर्ट करा, कारण आमची ही मालिका महत्वाकांक्षी मालिका आहे. नेहमीच्या सासूसुनांच्या मालिका बघून तुम्ही कदाचित कंटाळला असाल, पण असे नवीन विषय यावेत आणि या गोष्टी समोर याव्यात म्हणून आम्ही प्रकर्षानं प्रयत्न करतो. आमची टीम सगळी प्रयत्न करते. सगळ्यांनी मिळून एक चांगली गोष्ट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय, तर तुम्ही बघायला विसरू नका असं मी आवर्जून पुन्हा सांगेन. मान्यवरांच्या समोर जास्त वेळ घेत नाही. मॅडमनी पण या गेल्या 5 वर्षात असं झालं की म्हणजे नदीच माझ्या दाराकडे वळली आणि म्हणली घोडवर पाणी पिऊन घेतोस का, तर ती नदी आमच्या घराकडे आणण्याचं काम जे मॅडमनी केलंय त्याच्याबद्दल मी सातारकरांच्या वतीनं मॅडमचे खूप खूप आभार मानतो. आमचे खंबे सर आहेत, श्वेता मॅडम आहेत, त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. रात्रंदिवस जागून इथं प्रोजेक्ट कसे रुजवले जातील याच्याविषयी काम केलंय, हे डोळ्यांनी बघितलंय. म्हणून मला खरंच खूप खूप अभिमान वाटतो. मी या वज्र प्रोडक्शनची निगडीत आता या मालिकेमध्ये काम करतोय. तर तुम्हालाही कधी काम करायची संधी मिळाली तर करा, नक्की करा आणि या समोर बसलेल्या माणसांकडून शिका, प्रेरित व्हा आणि काम करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. जाता जाता इतकंच सांगेन मॅडम, कहीं दीवारों के चर्चे है, कहीं मीनारों के चर्चे है, तारीफों के जुमले कभी इधर नहीं आते, क्योंकि ये बुनियाद के पत्थर है और बुनियाद के पत्थर कभी नजर नहीं आते. तर असं स्वतःला गाडून घेऊन काम करणाऱ्या आणि स्वतःला म्हणजे खूप सुखासीन आयुष्य जगू शकणारी माणसं जेव्हा दुसऱ्यासाठी झटायला लागतात ना, त्यांच्या सुखात जे काही असतं ते मला बघायला खूप आवडतं. असेच मॅडमना प्रेरणा मिळू देत, आमच्या सरांना प्रेरणा मिळू देत आणि वज्र प्रोडक्शनचं नाव पुढे जाऊ देत अजून, आणि मलाही त्यात छोटासा का होईना कुठेतरी काम करायला संधी मिळू देत अशी मी प्रार्थना करतो. आणि महाविद्यालयाचे पण आभार मानतो, त्यांनी इथं बोलवलं. सगळे गुरुजन वर्ग, मॅडम आहेत, आमचे माने सर आहेत, यांनी नेहमीच मला मान दिलाय, माझ्या प्रत्येक शब्दाला किंमत दिली. मी कधी ऍक्टिव्हिटीज करायला आलो आणि मला मॅडम म्हणते की आता करायचं नाही, असं कधी झालं नाही. मी विद्यार्थिनींना घेऊन प्रॅक्टिस करतो, त्यांना सांगतो, नाट्याविषयी शिकवतो. त्यावेळी हे सगळे प्राध्यापक वर्ग आणि आमचे सगळे अगदी शिपाई असतील, त्यांच्यापासून सगळेजण जे आदरानं माझ्याशी बोलतात त्याच्याबद्दल मी खरंच कृतज्ञ आहे. आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा, आमच्या मालिकेवर करत राहा एवढं सांगेन आणि माझे 2 शब्द सांगतो. एखादं कॅरेक्टर करायचंय, एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं, समजा एखाद्या पॉलिटिकल नेत्याचं करायचंय, तर तशा लोकांशी गाठी भेटी घेतल्या जातात. मग तुम्ही या कॅरेक्टरसाठी काही लोकांशी भेटलाय का किंवा तयारी कशी केली कलेक्टर बनण्यासाठी? ती म्हणून मरेमर वाट बघत होती कधी सर येत आहे आणि सरांना कधी ती बघतीये. कारण जे माझ्यामध्ये म्हणजे ह्याचं उत्तर खरं तर ती देईलच, पण जे मला वाटलं ते मी सांगते. कारण जेव्हापासून तिला हे कळलं की ही भूमिका करते तेव्हापासून तिला उचलून साताऱ्यात आणलं गेलं आणि
तेव्हापासून तिला त्या गावात ती भाषा शिकायला ठेवले आणि आता तर ती अजून अप्पी आहे, अजून तो प्रवास मोठा आहे. तर कलेक्टर हो हे नंतर होईल, तर गावात आधी तिला रुजू होण्यासाठी हे करण्यासाठी तिला इथे येऊन ठेवलं होतं. तर आता तू सांग काय तयारी केली. मी तेच म्हणाले ना की मला मागे जेव्हा विचारलं की कलेक्टर वगैरे मग तू कोणाला, तू काय फॉलो करते, एकतर मी कुठल्याही कलेक्टर सर, कलेक्टर मॅडम यांना कोणालाही भेटले नव्हते. तर पहिली गोष्ट कळायला सिरियल करते, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी साताऱ्यात होते. तर आता मी आप्पी आहे, अजून ती कलेक्टर अपर्णा सुरेश माने नाही झाली आहे. मला खरंच ऑब्झर्व करायचं होतं की असे खरंच कलेक्टर असतात का जे खूपच स्ट्रिक्ट आणि नाही त्या कॅटेगरीत असतात की नाही आता हे असं, मग ते 4 लोक त्यांच्या मागे, म्हणजे तो ऑरा असतो एक क्रिएट केलेला, तर तो असतो का. ते आल्यानंतर तुम्हाला क्लिअर झालं ना की असं काही नाही. ते किती छान बोललेत सर. म्हणजे आप्पी पण कदाचित तशी, म्हणजे आप्पी आहे मुळात तशी की गावातली, मग ती लोकांना छान छान बोलणारी. सो एकदम परफेक्ट उदाहरण होतं हे मी फॉलो करणार आहे. जे मी आज बघितलं ते मी फॉलो करणार आहे. दॅट्स इट. सो आधी मी नव्हते भेटले ते अजून परफेक्ट उदाहरण. फक्त काय काय करते गावात. सो अजून कलेक्टर आणि मग कोणीतरी मला येऊन काहीतरी विचारते वगैरे हा प्रकारच नाही घडत. मी आता सध्या घरोघरी जाऊन चहा पितीये, खारी खातीये, मी डबे लावले 2-3 ठिकाणी. मी आप्पी म्हणून एन्जॉय करते सध्या तरी. अजून तेच सांगते की आज संध्याकाळपासून जेव्हा तुम्ही आप्पीला बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की नाही ही जीवाचं बोल, अजून खूप वेळ आहे. सो ती आता सध्या ती गावात एन्जॉय करते फक्त आणि अभ्यास करते. दॅट्स इट. अप्पीचा रोल करताना तुम्हाला कसं वाटतं. शब्द, भाषा, सगळं हे जे आजूबाजूला सगळे बसले त्यांना ऑब्झर्व करत असते. कोण काय काय बोलले. संतोष दादा नेहमी सेंटर आल्यानंतर जे माझ्या भावाचं कॅरेक्टर वगैरे त्यांच्या थोडं ते स्टोरी आता मी रिव्हील नाही करते काही, पण ते जे त्याला काहीतरी बोलून ए माकडा वगैरे असं जे, म्हणजे असं वाटतं किती सेटलनेस आहे असं पण बोलू शकतो ना आपण. तर ते मी आता शिकते पण मला मज्जा येते, मला प्रचंड मज्जा येते. घरातल्या ना हिचा की माझ्या घरातल्या. माझ्या घरातल्यानी मला ऑलरेडी माझ्या घरातल्यांचा विषय आता बऱ्यापैकी कट झालेला आहे. म्हणजे कालचा ते किस्सा सांगते. गेल्या 6 महिन्यात खूप काम माझं वाढलंय अचानकपणे. माझ्याकडे 5 वर्ष, म्हणजे आता 2017 पासून कंपनी फॉर्म केली तर अख्खा क्रू आहे माझा. 5-7 वर्ष लोक माझ्याकडे, 30 लोक आहेत माझ्याकडे जी वर्षोनवर्ष काम करतायत. एकच पोस्ट आहे जी माझ्याकडे कोणी टिकत नाही, ती म्हणजे माझ्या ड्रायव्हरची पोस्ट. कोणी माझ्याकडे ड्रायव्हर टिकत नाही. त्यांना असं वाटतं अरे मॅडम एवढं काम करतात. दरवेळेला तो ड्रायव्हर येतो, 3 महिने माझ्याकडे काम करतो आणि म्हणतो जाऊ देत राहू देत मला हे काम नाही जमणार, तो सोडून जातो. तर कालच माझ्या मिस्टरने मला फोन करून सांगितलं हे बघ मीच एक आहे जो तुझ्या बरोबर टिकतोय. हे माझ्या घरातल्यांचं मत आहे माझ्याविषयी. कारण मी इतकी मिस करते घराला. आता सण सुरू होणार आहे. पहिली गोष्ट, काल मला फोन आला होता. मी दिवसभर शूट करत होते आणि नेमका तिथे थोडा रेंज इश्यू आहे. सो मला असं कंटिन्युअसली कनेक्ट नाही राहत आहे त्या दिवशी. सो काल मला फोन आला होता संध्याकाळी. आम्ही कॉलेजला शूट करत होतो आणि काल संध्याकाळी फोन आला, व्हिडिओ कॉल होता. व्हिडिओ कॉल करणं पटकन शूट प्लीज प्लीज प्लीज. मी व्हिडिओ कॉल केला आणि हॉलमध्ये एक मोठा टीव्ही लागलेला होता, नवीन कोरा करकरीत. मी तुम्हाला म्हणलं ना की ते टीव्हीचं काहीतरी चाललंय. तर टीव्ही ऑलरेडी होता, पण आज सिरियल लागणार म्हणून त्यांनी परत नवीन टीव्ही आणलाय. मी म्हणलं का आधीच्या टीव्हीवर पण झी मराठी लागला. नाही आजचा दिवस स्पेशल आहे, उद्यापासून ना तुझी सिरियल सुरू होणार आहे, आम्हाला नवीन कोऱ्या करकरीत स्क्रीनवर तुला बघायचंय. तो टीव्ही लावण्यासाठी त्यांनी या लेवलचं तामझाम केलाय. म्हणजे त्यांनी मग त्या फळ्या कापल्या, मग त्यात तो टीव्ही बसवला कसा त्याला, म्हणजे इतकं काय काय सुरू आहे घरी. आमच्या कॉलनीमध्ये चर्चा सुरू आहे की बॅनर कुठे लावायचं. शाळेमध्ये चर्चा सुरू आहे शिवानी येणार कधी. मलाही माहिती नाही जाणार कधी, पण त्यांची चर्चा सुरू आहे आपण ती आल्यानंतर असं करूया तसं करूया तसं. तर मी वाट बघते खरं तर घरी जाण्याची. आई बाबा खूप खुश आहेत. माझी मोठी बहीण आहे ती पण खूप खूप खुश आहे. सगळेजणच खुश आहे. म्हणजे आजूबाजूचे नातेवाईक,
त्यांच्याशी काही संबंध होता ते पण लोक घरी येऊन आता अरे वा छान 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 मस्त आम्हाला खूप भारी वाटतंय. सो हे सगळं सुरू आहे. जनरली हे सुरू असतं ते तुम्हाला क्युरियोसिटी असते ना की काय सुरू असेल कसं असेल ना काय. सो हे सेम आहे. हे मला पण कधीतरी प्रश्न पडायचा की तिच्या घरी काय असेल ना, त्याच्या घरी काय म्हणत असतील ना, किती भारी वाटत असेल त्यांना. तो ते मी आता जगतीये. सगळेजण खूप खुश आहेत. माझ्यापेक्षा जास्त ते मज्जा करताय. मी रोज थोडीफार म्हणजे असं शूट करून मी मज्जा करते ना, थोडीशी जगते. पण ते रात्री पण तेवढेच खुश होऊन माझ्याशी बोलतात आजचं काय सांग ना. आज मला होतं आज झालं आता शूट, आता झोपायचंय मला. पण त्यांना ते ऐकण्यात पण मजा असते. सो ते सगळेजण खूप खुश आहे. आई वडील आले होते, सगळं भांडी कुंडी गोळा करून कपडे बिपडे सगळ्याच्या बॅग बिग भरून, आणि ते आले पहिल्या दिवशी तिला इथे सोडलं आणि मग ते असतं ना दिल्या घरी तू सुखी राहा या नोट वरती मध्ये आणि मग ते निघून गेले. आता आमची मुलगी तुमची असं सांगून ते जे गेले त्याच्यानंतर अजून भेट नाहीये. त्यात पहिली सुट्टी जेव्हा कधी तिला मिळेल गणपतीत त्यावेळेला ती घरी जाईल. म्हणजे मला आता कळालंय. हिला माहिती नव्हती. म्हणजे सिरियल मिळेल नाही मिळेल ती धाकधूक असते ना. 2-3 दिवसाची ऑडिशन दिली आहे, स्क्रीन टेस्टिंग झाली आहे आणि आता तो फोन येणार कधी येणार तर तो दिवस आणि मग फोन आला आणि त्यानंतर तो जो आनंद असतो तो थोडाच वेळचा होता कारण त्यानंतर तयारी करायची होती. सो तो आनंद झाला आणि अचानक ती रात्र अख्खी तयारी करण्यात गेली आणि दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं इकडे यायला साताऱ्यात. आणि त्या दिवशी रात्री अचानक सगळ्यांची रडारड सुरू झाली. का? माझी मोठी बहीण आहे, तिचं लग्न आहे आता 2 महिन्यात आणि मी जंगी तयारी नसते आपल्या माइंडमध्ये. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न, मी असा माल करणार, मी हे करणार, मी त्या करणार, सगळं फीस कटलं. म्हणजे मला असं झालं होतं की आता शूटला जावं लागणार. मी लग्नाला काय फक्त लग्न लावायला येणार आहे, ते बाकी काही होणार नाही. आईचे इमोशन्स वेगळे होते कारण तिला असं वाटत होतं की मला 2 मुली आहेत, त्यातल्या मोठ्या मुलीचं लग्न 2 महिन्यांनी होणार आहे म्हणजे ती घरातून जाणार आहे. त्याच्या आधीच मला असं वाटतं की माझ्या लहान मुलीचं लग्न झालंय कारण ती पण चालवली आहे. सो त्यांनी इतकी पॅकिंग केली होती जी कदाचित माझ्या ताईच्या लग्नाला सुद्धा तेवढी पॅकिंग होणार नाही, एवढी पॅकिंग करून मी साताऱ्यात आली. सो ते येईपर्यंत त्यांचं ते होतं की अरे आता हीच सासरी चालली आहे पहिल्यांदा. सो असंच ते मॅडम जसं म्हटलं ना की सगळं बोरा बसता सगळं उचलून मी इकडे आली आता. सो मी मिस करते. मला लवकर जायचंय, गणपती मला सुट्टी आहे. विनंती असेल किंवा आमची सर्वांची एक इच्छा असेल म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्याकडून आणि माझ्या सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींकडून म्हणजे मी तुम्हाला अशी या ठिकाणी विनंती करते की आज या आपली माझी कलेक्टर या मालिकेचं प्रमोशन आपण या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये केलेलं आहे. आपण स्वतः सातारच्या मातीतल्याच आहात. संतोष या कॉलेजचा विद्यार्थी आहे. तर या मालिकेतला एखादा छोटासा सीन आमच्या या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये जर आपण केला तर आम्हाला सर्वांना खूप आनंद होईल. तुम्ही एवढ्या कळकळीने रिक्वेस्ट करायची गरजच नाहीये. आम्ही कधीही तुमच्या दारात येऊन उभे राहणार आहोत. आमचा विषय लक्षात घ्या काय. मी आता जाताच असं सगळं बघून चालली की कुठे कुठे फ्रेम लागू शकतात. त्यामुळे तुम्ही निश्चिंत करा. नंतर फक्त तुम्ही हे नका म्हणू की आता बास झालं शिफ्ट कधी संपणार आहे एवढं फक्त आम्हाला विचारू नका नंतर. आणि अदरवाईज तुमची ही विनंती याला मान देऊन मी म्हणणार नाही, उलट आमची गरज आहे आणि आमची इच्छा आहे की आम्ही लवकरात लवकर इथे चित्रीकरण करू. हे मी तुम्हाला माझ्या टीमच्या वतीने नक्की सांगू इच्छिते. थँक्यू.